नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल चेन स्टिच कशी तयार करायची ते पाहणार आहोत। तर आज आपला आरीवर्कचा चौथा दिवस आहे आणि चेन स्टिच तर तुम्ही पाहिलीच आहे, पण तरी पण डबल चेन स्टिच कशा प्रकारे करायची ते आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू राहा, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। तर या इथे मी सिंगल थ्रेडची सुई घेतलेली आहे आणि जरी धागा घेतलेला आहे। जेव्हा आपण आरीवर्क ब्लाऊजवरती करतो तर त्यावेळेस काय होतं, आपण ब्लाऊजवरती अगोदर जरी धाग्याने चेन स्टिच करून घेत असतो, तर त्यासाठी आपल्याला डबल चेन स्टिच येणं ही पण खूप गरजेचं आहे। तर या इथं धागावरती घेतल्यानंतर ना बघू शकता, एक बॅक टाका छोटासा मी टाकून घेत आहे अशा प्रकारे। तर हा टाका टाकून घेतल्यानंतर ना आता आपल्याला नॉर्मल जी चेन स्टिच आहे ती करून घ्यायची आहे। तर यासाठी इथे मी अस्तरवाला जो ब्लाऊज पीस असतो, जे आपण ब्लाऊजला अस्तर म्हणून लावतो, तर अशा प्रकारचा कपडा सुरुवातीला तुम्हाला शिकण्यासाठी घ्यायचा आहे। जास्त हेवी कपडा म्हणजे हेवी रेंजवाला कपडा नाही घ्यायचा, नॉर्मल आपला कपडा आहे की जेणेकरून आपली जी नीडल आहे ते पटकन आतमध्ये जाईल आणि तुम्हाला ती वरती खेचायला वगैरे इझी पडेल। तर त्यासाठी तुम्ही असा अस्तरचा कपडा घ्यायचा। तर या इथे बघा, एक लाईन आपण कंप्लीट केलेली आहे आणि आता आपण दुसरी लाईन कंप्लीट करणार आहोत। तर या इथे लगेच मी बाजूला एक टाका घेतला छोटासा आणि याच्या शेजारी जसा जसा आपला टाका आहे, छोटा मोठा काही असेल तर त्याच साईजमध्ये आपल्याला इथे चेन स्टिच करून घ्यायची आहे। एकदम त्याच्याच बाजूने घ्यायची आहे, जास्त अंतर असं ठेवायचं नाही आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही 2 लाईन घेऊ शकता, 3 लाईन घेऊ शकता, पण ते ब्लाऊजमध्ये। तर डबल चेन स्टिच ही अशा प्रकारे करायची। तर सुरुवातीला सर्व आपण बेसिकच शिकणार आहोत, जे जे आपल्याला आरीवर्कमध्ये कोणत्या कोणत्या स्टिच लागणार आहेत तेच आपण शिकणार आहोत। त्याच्यानंतरच आपण पुढची स्टेप घेणार आहोत। तर याच्यामध्ये तुम्हाला जसं तुम्ही क्लासला जाताल, जसं शिकवलं जातं सुरुवातीपासूनचं, तसंच शिकवलं जाणार आहे। जसं शिलाई क्लासला तुम्ही गेलात तर तुम्हाला शिलाईमध्ये काज कशी करायची, बटन कशी करायचे, लंगोट कसे शिवायचे तसं शिकवतात। तर तसंच आरीवर्कमध्ये पण असतं की तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट मनीवर्क कसं करायचं, डिझाईन ब्लाऊजमध्ये कशी काढायची हे कोणी शिकवत नसतं। कारण बेसिक पाया जर मजबूत झाला तरच तुम्ही ॲडव्हान्समध्ये तुमचं परफेक्ट देऊ शकता। तर त्यासाठी हे सगळ्या स्टिच गरजेच्या आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की डबल चेन स्टिच कशी करायची। नाहीतर तुम्ही बोलताल की चेन स्टिच तर आम्हाला येते, मग ह्याच्यामध्ये नवीन काय आहे, पण ब्लाऊजमध्ये हे सर्व गरजेचं असतं। तर अशा प्रकारे आपली ही डबल चेन स्टिच करून झालेली आहे। तर हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।